नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे। दर्शको, आज 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे। याच पार्श्वभूमीवर मी आलोय पंचगंगा नदी घाटावर। प्रशासनाकडून पंचगंगा नदीत विसर्जन करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या, पण हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून या ठिकाणी बॅरिकेड्स जे आहेत ते काढून या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे। माझ्यासोबत आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी याविषयी आता बातचीत करणार आहोत। काय सांगाल, हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून बॅरिकेड्स तोडून या ठिकाणी विसर्जन करण्यात येत आहे? मुळामध्ये वर्षभर या ठिकाणी पंचगंगा नदीचं प्रदूषण होत आहे, याकडे दुर्लक्ष होत होतं। जनावदार पेढीतील किंवा कोल्हापुरातील असंख्य नागरिकांनी महापालिकेला निवेदन दिले होते आणि पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखा म्हणून सांगितलं होतं, तरी वर्षभर आयुक्तांनी या ठिकाणी लक्ष दिलं नाही। 15 दिवसापूर्वी पण या ठिकाणी हे जे आता तुम्ही बघत आहात, महिला मिश्रित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिक्स होते, याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही। आणि बरोबर गणपती विसर्जनाचा दिवस आल्यावर एक दिवस आधी याच आणि या ठिकाणी बॅरिकेडिंग लावायचे कशासाठी? तुम्ही गणपतीची अडवणूक करायला लागलाय, लोकांच्या भावनेशी तुम्ही काय खेळायला लागलाय? तर मुळामध्ये जर महापालिकेला एवढी जर पंचगंगा नदीची प्रदूषणाची काळजी असते तर वर्षभर जे प्रदूषण होतं ते तिने थांबवायची गरज होती, पण गणपती नदीमध्ये सोडत्याला रोखून तुम्ही एक दिवसानं प्रदूषण थांबणार नाही। जे घटक जबाबदार आहेत, दुधाई नाला असेल, महिला मिश्रित पाणी असेल, हे पहिला तिने थांबवायला पाहिलं होतं। त्यामुळे कुठेतरी या भावनेचा उद्रेक झाला। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी बॅरिकेडिंग उधळून लावलीत आणि पंचगंगा नदीमध्ये विधिवत गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केलेलं आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की पंचगंगा जलप्रदूषणाचा ठपा महानगरपालिकेवर ठेवण्यात आला आहे। माझ्यासोबत अजून या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, आता विसर्जन महानगरपालिकेनं या ठिकाणी विसर्जन करण्यास मनाई केली होती, तरीही या ठिकाणी विसर्जन करण्यात येते? कसं आहे, आम्ही विधिवत 5 दिवस अगदी जीवाभावानं गणपतीची आराधना करतोय। 5 दिवस आम्ही अगदी घरच्या कुटुंबासारखं त्याचं जे काय सोहळं आहे ते सगळं पाळतोय। आणि अगदी जाताना सुद्धा आज हिंदू समाज इतका सहिष्णू आमचा आहे की जाताना सुद्धा आमचं मन, आमच्या डोळ्यातली पाणी येते की आज आमचा गणपती आम्हाला सोडून चाललाय। पण ज्या पद्धतीनं आम्ही इतक्या सहिष्णू तितके आम्ही या आमच्या गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन करण्यासाठी सुद्धा तितकेच कणखर आहोत। या भावनेनं आज आम्ही इथं विधिवत पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी सगळे एकत्र टाकलो आहोत। आणि खरोखर हा सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या समाजाला सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे येऊन हा सगळा उपक्रम राबवला। आणि महानगरपालिकेचा जो काय फक्त बागुलबुवा आहे की गणपतींमुळेच फक्त विसर्जन होतोय, हा त्यांचा बागुलबुवा पूर्णपणे धुवून गेलेला आहे। त्यांनी वर्षभर होणारं जे काय इथलं प्रदूषण आहे त्या प्रदूषणाबाबतीत त्यांनी खबरदारी घ्यावी, योग्य ती पावलं उचलावीत। यासाठी वारंवार आम्ही सुद्धा त्यांना बरेच पत्रव्यवहार केलेत, पण त्याच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं प्रदूषणासाठी त्यांच्यानं कुठलीही कारवाई होत नाही। केवळ आणि केवळ हिंदू सणांना टार्गेट करायचं आणि गणपती बाप्पांच्यामुळे विसर्जन होतं हे एक ठपका लावायचा, हे त्यांचं कुठेतरी एक कलमी जो काही वागणूक आहे ती हे आता आम्ही आमच्या या विसर्जनाच्या मधून बंद पाडलेली आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की हिंदू सणांना टार्गेट करण्यासाठीच फक्त गणपतीमुळेच या ठिकाणी गणपती मूर्त्या पंचगंगेत विसर्जित केल्यामुळेच प्रदूषण होते असा प्रकारचा आरोप महानगरपालिकेने जो केलाय, त्याचं खंडन या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर।